महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आली आणि त्यानंतर राज्यभरातून अनेक महिलांनी त्याचा फॉर्म देखील भरला आणि आता रक्षाबंधन आधी काही त्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे देखील मिळणार होते। मात्र आजच्या दिवसामध्ये अनेक लाभार्थ्यांना त्याचे पैसे मिळाले। त्यातला एक लाभार्थी देखील आपल्यासोबत आहे। आपण पाहू शकतो त्यांच्या अकाउंटमध्ये हे 3000 रुपये जे आले आहेत। मगाशी मुख्यमंत्री जेव्हा माध्यमांशी बातचीत करत होते तेव्हा म्हणाले की हे ड्राय रन आहे आणि त्यातून हे पैसे आहेत ते प्रशासनाकडून पुढे पाठवण्यात आले। मात्र रक्षाबंधन आधी देखील असेच पैसे जे दोन महिन्यांचे जे हफ्ते आहेत असे 1500 करून ते लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत आणि त्यातील एक लाभार्थी आपल्या समोर आहे बरोबर आहे। ताई काय सांगाल, कसं वाटतंय जे पैसे ते हफ्ते तुमच्या अकाउंट मध्ये आले, कसं वाटतंय? मला खूप बरं वाटतंय, एकदम मस्त। पहिल्यांदाच बघितले अकाउंट मध्ये 4 वाजता मेसेज आला तेव्हा मला म्हणजे एकदम म्हणजे मनात एवढा आनंद निर्माण झाला की काय करू नि काय नको। पहिला असं आणि फॉर्म भरायला म्हणजे शिवसेनेचे त्यांचं नाव काय मला माहिती नाही पण त्यांनी मला मदत केली आणि त्यांचे मी आभार मानते आणि मुख्यमंत्री साहेबांचे पण मी आभार मानते। रक्षाबंधनच्या आधी पैसे मला आले ह्याचं मी खूप त्यांचं मनापासून धन्यवाद। नक्कीच आपण पाहिलं की रक्षाबंधन आधी जे लाभार्थी त्यांना पैसे मिळाले आहेत, ज्यांनी फॉर्म भरला आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया। दादा काय सांगाल, तुम्ही तुमच्या विभागामध्ये किती महिलांचे फॉर्म भरले आहेत आणि असे अजून किती महिलांना पैसे मिळाले आहेत? ही योजना सुरू झाल्यापासून आज 1.25 महिना झाला आहे आणि या 1.25 महिन्यात कमीत कमी तिथे 2-2.5 हजार फॉर्म भरले गेलेत आमच्या मध्यवर्ती कार्यालयातून आणि ही योजना फार सुंदर आणि महिलांना म्हणजे एक चांगला उपयोगी आहे आणि त्यांच्या कुटुंबाला थोडा आधार मिळेल असं ही योजना आहे आणि त्याबद्दल महिलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आणि आज जे आमच्या ताई आहेत उज्ज्वला गुजर म्हणून त्यांनी येऊन सांगितलं की माझ्या खात्यात मुख्यमंत्री योजनेचे पैसे आलेत, त्यामुळे त्यांनी धन्यवाद दिलेत मुख्यमंत्री साहेबांचे आणि शिवसेना परिवाराचे। दादा तसं आपण पाहिलं असेल जेव्हा ही योजना राबवण्यात आली होती तेव्हा विरोधकांकडून अनेक टीका केली होती की ही जे पैसे येण्याची गॅरंटी नाही आहे। त्यावर असे देखील बोलले होते की ही जी लाच आहे ती म्हणजे जी रिश्वत आहे ती इलेक्शन आधी त्या महिलांना दिली जात आहे। विरोधक बोलण्याचं काम करतात। आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे विकासाचं आणि वचनपूर्ती करतात। विरोधक बोलत राहतील पण मुख्यमंत्री थांबणार नाहीत। मुख्यमंत्रीचं काही ना आपले चांगली गोष्ट करतच आहेत आणि हे महाराष्ट्र बघतोय। नक्कीच आपण पाहिलं ज्यांनी फॉर्म भरला ते देखील आपल्यासोबत होते, ते लाभार्थी महिला देखील आपल्यासोबत होती। महाराष्ट्रामधून अनेक महिलांनी जो फॉर्म आहे तो भरला आहे आणि आज ड्राय रन निमित्त अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे देखील आलेत। मात्र 2 ते 3 दिवसामध्ये तर रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या आधी महाराष्ट्रातील किती महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे येतील हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या काळात महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन कुणाल तांबेसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।